काल आपण आपल्या अकाउंटवरती संतोष पंडित सर यांच्यावरती जो काही प्रसंग घडलेला आहे, जो गुन्हा दाखल करण्याचा त्यांच्यावरती जो प्रयत्न झाला, त्या संदर्भातला व्हिडिओ केला होता. आज आपल्याला ते भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्या संदर्भातला पॉडकास्ट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच आज रिलीज करूयात आज उद्यामध्ये. पण तोपर्यंत जे इंस्टाग्रामवरतीही आपल्याला जे जॉईन आहेत सर्व आपले व्ह्यूअर्स, त्यांच्यासाठी आपण परत एकदा छोटंसं त्यांच्याकडून समजून घेऊयात की सर हे अचानक मीडिया तुमच्या रस्त्यामध्ये आलेलं दिसतंय. म्हणजे सगळे तुमच्या रडारवरती होते, पण मीडिया स्वतःहून तुमच्या पुढं पळत आलेलं आहे असं वाटतंय का? नाही, मी आजपर्यंत जे काही लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत त्यांच्यावरच बोलत आलो होतो. मीडिया 4था स्तंभ माझ्यापासून वाचलेला होता. मी त्यांच्यावर कधीच बोललेलो नव्हतो आणि सुटलेला होता तो माझ्याबरोबर. तर देवाने स्वतःहून माझ्या ते हातात ताडून दिलं की बाबा आयतं कोली ताडून दिलं, बाबा ठोक आता येत नाही का. आणि मीडियाचं माझ्यावर भरपूरच प्रेम मला बघायला मिळालं. मला माहिती नव्हतं मीडिया माझ्यावर एवढं प्रेम करते, कारण की माझ्यावर गुन्हा दाखल होताच सगळ्या मीडियाने अगदी उचलून धरलं की अरे पंडितांवर गुन्हा दाखल. पण संतोष पंडितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एवढा प्रोपोगंडा सगळ्या मीडियाने केला, पण संतोष पंडित चांगलं काम करत असताना एकही मीडियावाला नाही बोलायला पुढं आला. खरं हां, तुम्हाला माहिती असेल कुठल्या मीडियावाल्यांनी संतोष पंडितांना आजपर्यंत पॉडकास्टसाठी बोलवलं किंवा भेटायला बोलवलं? चांगलं काम करताय पंडित साहेब, कारण त्यांना हा विश्वास होता की जे काम संतोष पंडित करतोय ते काम मीडियाचं आहे आणि मीडिया ते काम स्वतः करत नव्हतं आणि त्यामुळं त्यांची स्वतःची प्रतिमा डागाळत होती आणि त्यामुळंच ते मला बोलवत नव्हते. आणि माझ्यामुळंच त्यांची प्रतिमा डागाळत होती. त्यामुळं जोपर्यंत संतोष पंडितची प्रतिमा डागाळत नाही तोपर्यंत आपली काही भाकरी भाजली जाणार नाही. म्हणून सगळ्या मीडियाने मिळून काल परवा माझ्यावर गेम केली. ओके, हेच सगळं जे आहे ना डिटेलमध्ये आपण आपल्या पॉडकास्टमध्येही बघूयात अजून सविस्तरमध्ये. ठीक आहे, थँक्यू.